आणि किती सुंदर योग असतात बघा, जे आपल्या मनात असतं ते खूप प्रामाणिकपणे आपण इच्छिलेलं असेल तर पूर्ण होतं. रोहिणीताईंचा सन्मान हा या ठिकाणी सन्मान सोहळ्यामध्येच व्हावा अशी सगळ्यांची, खास करून चतुरंगाच्या कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती. आणि सुंदर योग असा आहे की हे चतुरंगाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्याचप्रमाणे रोहिणीताईंच्या कारकिर्दीचं सुद्धा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तर खरं तर खूप काही रोहिणीताईंविषयी बोलता येईल. चित्रपट, नाटक, मालिका या सगळ्याच क्षेत्रांमधला त्यांचा वावर, मग अग्निपथमधली अमिताभची आई आठवायची का, इंटरनॅशनली सगळ्या रसिकांना भावलेली अशी कस्तुरबा आठवायची का, 4 दिवस सासूचे सारखं मालिकांमधलं त्यांचं लोकप्रिय रूप आठवायचं की जगदंबा आठवायची. खूप काही काही बोलण्यासारखं आहे, पण मी मात्र आत्ता थोडासा विराम घेते आणि मी ही जबाबदारी गौरवोद्गार व्यक्त करण्याची ही एका योग्य माणसाकडे सुपूर्द करणार आहे. पण तत्पूर्वी ज्या निवड समितीने यासाठी काम पाहिलं त्या निवड समिती सदस्यांना मंचावरती आमंत्रित करणार आहे. चित्रपट क्षेत्रासाठीच्या निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलं अमरीश मिश्र, दिग्पाल लांजेकर आणि मनोज जोशी यांनी. या ठिकाणी मनोजजी उपस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अमरीशजीही येणार होते. ते जर आले असतील तर त्यांना मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते. मनोजजी, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर मी रोहिणीताईंना आणि विनोदजींना विनंती करते की आपण कृपया सन्मान सोहळ्यासाठी मंचाच्या पुढील भागात यावं. आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे रोहिणीताईंच्या या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीविषयी गौरवोद्गार काढण्यासाठी मी आमंत्रित करते आहे पुन्हा एकदा विजय केंकरे यांना. नमस्कार. चंदू बोर्डे सर गेले, पण ही सेकंड इनिंग आहे माझी. एकदा दिलीप भैयांबद्दल बोलून झालं, एका महान व्यक्तीबद्दल, आणि आता रोहिणीताईंबद्दल बोलायचं आहे. तर त्यांना हा पुरस्कार जरी चित्रपटासाठी मिळाला असला तरी माझा परिचय त्यांच्याशी जो झाला तो चांगुणा या नाटकापासून. आणि चांगुणा या नाटकामधली त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. आणि त्याआधी राष्ट्रीय नाट्य विद्यालय NSD दिल्लीहून जे काही त्या काळामध्ये अगदी सुरुवातीला इब्राहिम अलकाझींचे विद्यार्थी महाराष्ट्रात आले, त्यापैकी एक अग्रक्रमाने नाव घ्यावं म्हणजे रोहिणी हट्टंगडी. मला म्हणजे मी जसं दिलीप भैयांच्या बाबतीत म्हटलं वेगळ्या प्रकारे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे, तसंच काहीसं रोहिणीताईंचं आहे. म्हणजे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलं, त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवरती काम केलं, त्यांनी असंख्य भाषांमध्ये काम केलं, त्यांनी गुजरातीत काम केलं, त्यांनी हिंदीत काम केलं आणि कुठल्या आणखीनही बऱ्याच भाषांमधले चित्रपट आणि साऊथच्या तर त्यामुळे त्यांनी बहुतेक सगळ्या भाषांमधून काम करून प्रत्येक भाषेमध्ये आपला ठसा उमटवला आहे. पण तरीसुद्धा परत येऊन ते त्या मराठी नाटकच करतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे. आणि आत्तासुद्धा त्या नाटकाचा प्रयोग करून इथे सुवर्णरत्न पुरस्कार घ्यायला पोहोचला आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ता मी इकडे बरीच पुण्याची महती ऐकली, त्यात एक नाव तुम्ही ॲड करू शकता रोहिणीताईंचं, कारण त्या मुळात पुण्यातल्या आहेत. आणि पुण्याच्या लोकांबद्दल कौतुक करताना मुंबईच्या लोकांना कधीही त्रास होत नाही, कारण ते सगळे आमचेच आहेत. आणि दुसरं त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचं. आज आविष्कारसारख्या संस्थेच्या, जी प्रायोगिक नाटक करण्यातली महाराष्ट्रातली अग्रणी अशी संस्था आहे, त्याच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या आमच्या मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या हाताखाली मार्गदर्शन आणि आम्ही आविष्कारची ॲक्टिव्हिटी पुढे नेऊ. तर अशा या चतुरस्र उत्तम अभिनेत्रीला माझा मानाचा मुजरा आणि चतुरंगाचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी रोहिणीताईंना हा पुरस्कार चित्रपटाकरता अर्थात द्यायला
म्हणजे त्यांनी दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि रोहिणीताईंचं अभिनंदन करतो. पण अशी सुटका नाही. तुम्हाला एक 2 छोटे प्रश्न विचारायचे. म्हणजे रोहिणीताईंच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर चित्रपटांमध्ये विशेषतः आणि नाटकांमध्ये मला या अभिनेत्रीचं सगळ्यात महत्त्वाचा गुण असा वाटतो तो म्हणजे त्यांची नाटकाची किंवा चित्रपटांची निवड. तर ती तुम्ही किती जाणीवपूर्वक केलीत आणि किती तुमच्याकडे त्या आल्या त्या भूमिका याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. कारण तुम्ही पार्टीतही काम केलं तसं चालबाजमध्येही काम केलं. त्यामुळे ॲक्च्युली चित्रपटांमध्ये मी फारशी काय म्हणतात त्याला चूझी किंवा निवड अशी फारशी केलेली नाही आहे. कारण चित्रपटामध्ये काम करायचं, पैसे मिळवायचे आणि रंगभूमीवर काम करायचं असा एक खाक्या होता. त्यामुळे तिथे चित्रपटामध्ये मी फार विचार न करता फक्त एवढंच केलं की माझा रोल काय आहे. छोटा असला तरी तो चांगला रोल असला पाहिजे. म्हणजे तुम्ही अर्थमध्ये म्हणा किंवा इवन मुन्नाभाई MBBSमध्ये छोटासा रोल आहे पण ती फिल्मच इतकी छान होती की मला करावासा वाटला तो. आणि तसं मी चूज करत गेले. अगदीच नुसतंच आई म्हणून यायचे आणखीन खा बेटे गाजर का हलवा खा वगैरे असं म्हणायचं असेल तर मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. रोल चांगला असला पाहिजे. मग रोलची लांबी किती छोटी असो किंवा मोठी असो. नाटकामध्ये थोडंसं असं झालं की दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनीच मला हे रोहिणीताईंच्यासाठी बरोबर आहे असं म्हणून त्यांनी मला जे रोल्स ऑफर केले त्यामुळे मला नकार द्यायचा प्रश्नच आला नाही नाटकांमध्ये. कारण मला रोलच असे ऑफर केले गेले की हा रोहिणीताईंच्या लायकीचा आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांना मी गांधी या चित्रपटाबद्दल विचारणार नाही आहे. कारण ते खूपदा विचारलं गेलं आहे असं मला वाटतं. तर आपल्याकडे बरेच अभिनेते असं म्हणतात की आम्ही दिग्दर्शकाचे अभिनेते आहोत. तर तुमच्या घरी तुमच्याबरोबर इतकी वर्ष जयदेव हतंगडी नावाचे दिग्दर्शक आणि तुमचे पती होते. तर तुम्ही कितपत दिग्दर्शकाचे अभिनेत्री आहात? मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. अगदी म्हणजे मी अगदी मान्य करते. मग तो दिग्दर्शक लहान असो मोठा असो नावाजलेला असो किंवा नवीन असो. कारण माझ्या मते दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप आपण म्हणतो तसा असतो. त्याला संपूर्ण नाटकाची किंवा सिनेमाची ही संपूर्ण चित्र त्याच्या डोळ्यासमोर असतं आणि त्या चित्रामध्ये आम्ही ॲक्टर्स असतो ते थोडेसे स्वार्थी असतो कारण आम्ही आमच्याच भूमिकेचा विचार करत असतो. पण ती भूमिका त्या सगळ्या चित्रामध्ये चपखल बसते की नाही हे दिग्दर्शक बघत असतो. आणि त्यामुळे कमी जास्त झालेलं किंवा हे माझ्या चित्रामध्ये जरा जास्त होतं आहे, हा रंग गडद होतो आहे, हा जरा फिका कर किंवा इकडं फार फिकं पडतं इथं जरा गडद कर म्हणजे माझं ते चित्र पूर्ण होईल असं जे असतं ते मी मानते. त्यामुळे मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. आणि तसं पाहायला गेलं तर घरीच दिग्दर्शक होते पण तरीसुद्धा आमचा एक अलिखित नियम होता की आम्ही एकमेकांच्या कामात कधीही दखल दिली नाही. म्हणजे समजा अर्थात तू 100 नाटकं केलीस पण मला एकही रोल दिलेला नाही आहेस. पण जरी समजा मी विजयच्या नाटकात काम करत असेल तर जयदेवजी येऊन सांगणार नाहीत मला हे असं कर असं कर, तुला विजयने काय सांगितलं आहे ते फॉलो कर असं असा तो खाक्या होता. त्यामुळे कधीही त्यांनी मध्ये कुठल्याही दिग्दर्शकाच्या मध्ये जाऊन त्यांनी काही मला सजेस्ट केलं नाही. फक्त नाटक बघताना पहिला प्रयोग बघताना चांगलं झालं वाईट झालं एवढंच त्यांनी सांगितलेलं. आणि आम्हाला नाटकवाल्यांना एक बऱ्याच सवय असते विशेषतः विनोदी नाटकात काम करणाऱ्यांना ॲडिशन घ्यायची, पदरची वाक्य बोलायची.
तसं मी नियम मोडून एक छोटासा आणि प्रश्न विचारतो की तुम्हाला नाट्य प्रशिक्षणाचा किती उपयोग झाला? खूप आजपर्यंत होतोय. अगदी मी फ्रँकली सांगते. असं होतं की तुम्ही वाक्य बोलता, स्टेजवर येऊन बोलता आणि ते नाटक होतं असं तुम्हाला वाटतं, पण तरीसुद्धा त्या एका वाक्यामागे काय काय असतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची जरूर असते. आणि आपण असं म्हणतो आपण उपजतच काही गुण असतात, विच इज ओके, पण तरीसुद्धा त्या गुणांना तुम्ही हिरा असतो पण त्याला फॅसेट्स तर पाडावेच लागतात, तेव्हाच तो चमकतो. शिक्षणाचं पण तसंच आहे की त्या याच्यामध्ये शिक्षण घेऊन तुम्ही समजा समोर आलात तर जास्त मला वाटतं तुम्ही पुढे जाऊ शकता. शिक्षणाची गरज ही आहेच, कुठेही असो. हेच ऐकायचं होतं. तर मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि मी अजून नाटक करणं बंद केलं नाही आहे. थँक्यू. हे आम्हा रसिकांनाही फार सुखावणारं असं आश्वासन आहे असं मी नक्की म्हणेन. आणि रोहिणीताईंच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना जो एक सुवर्णक्षण त्याचा उल्लेख मला वाटतं आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे बाफ्टा पुरस्कार, ब्रिटिश फिल्म अँड टेलिव्हिजनसाठीचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आणि अशा त्यांच्या दैदिप्यमान सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा सन्मान आज चतुरंगच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये होतो आहे, याचा खूप आनंद आहे. मी आदरणीय विनोदजी तावडे सरांना विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावं. चतुरंग सुवर्णरत्न चित्रपट सन्मान हा आपण भालजी पेंढारकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या नावे हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. याचबरोबर आज 11 दिग्गजांना आपण हा सुवर्णरत्न सन्मान प्रदान केलेला आहे आणि निवड समितीचे सदस्य या नात्याने मनोजींचा सन्मान करण्याची विनंती मी चतुरंग कार्यकर्त्यांना करते. या निवड समितीचे सर्व सदस्य हे स्वतः इतके मान्यवर आहेत आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सगळ्यांनी आवर्जून चतुरंगच्या या सन्मानाच्या निवडीसाठी वेळ काढला, त्यामध्ये जातीने लक्ष घातलं, यासाठी सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते.